जरी लावली याचा अर्थ तो आरोपी असतो असं समजल्यात काही हे नाही. आम्ही दरवेळेला सांगतो की एजन्स्या कोणत्याही असू द्या, त्यांच्या चौकशा पूर्ण झाल्यानंतर ते काढतील ना. निर्दोष असेल तर निर्दोष होईल, आणि जर आरोपी असेल तर त्याला कोणी वाचवायचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. परंतु मग एखाद्याला यांच्यापासून दूर झालेल्या माणसाने जर इतर पक्षात प्रवेश घेतला तर त्यांना ते वॉशिंग मशीन दिसणार, आणि यांच्याकडे राहिला तर तो स्वच्छ दिसणार. वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही, कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू. भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे. हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे.